कल महाराष्ट्र विधानसभा में बीजेपी विधायक गोपीचंद पडळकर और एनसीपी शरद पवार गुट के नेता जितेंद्र आव्हाड के बीच तीखी बहस हुई। दोनों नेताओं ने एक दूसरे को गालियां तक दी। मामला यही नहीं रुका। आज विधान भवन की लॉबी में दोनों नेताओं के समर्थक आमने सामने आ गए। देखते ही देखते बहस हाथापाई में बदल गई और दोनों पक्षों के बीच जमकर मारपीट हुई। अगर महाराष्ट्र विधानसभा जैसी जगह पर ही कानून की धज्जियां उड़ाई जाएं, तो सवाल उठता है कि आम जनता को सुरक्षा देने का दावा करने वाली सरकार खुद कानून का पालन कैसे कराएगी। जिस विधानसभा में जनता की सुरक्षा और सुविधा के लिए नियम बनाए गए हैं, वहीं अब उन्हीं नियमों की धज्जियां उड़ाई जा रही हैं। तो आता मी भेटून तुमच्याशी बोलतो पण तो कार्यकर्ता तुम्हाला याबाबतची माहिती होती या संदर्भात काय माहिती कार्यकर्ता तुमचा असं बोलले जाते। अरे आहे मी बोलतो तुमच्याशी बोलतो। कार्यकर्ता तुमचाच आहे का? मग गेले आठवडाभर हे सगळं चालू आहे। आरोप प्रत्यारोप आणि शिवीगाळ करणं मी बोलतो तुमच्याशी व्यवस्थितपणे। मी आता बावनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो। तुमच्या बरोबर तो कार्यकर्ता फोटो मध्ये दिसतो आज। हो आहे ना, माझाच आहे ना, आमचाच आहे की। घडलेली घटना अतिशय चुकीची आहे। अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो। त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी, अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे।